आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले. त्याचप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरविंदजी बापट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह श्री सुभाषजी वैद्य, तसेच संपूर्ण कार्यकारी मंडळ, उपस्थित स्वयंसेवक बंधू आणि भगिनी आणि इतर परिचित अपरिचित सर्व कार्यकर्ते. 24/6/93 रोजी ही संस्था स्थापन झाली. गेल्या वर्षीपर्यंत फक्त 6 अभ्यासिका कार्यरत होत्या आणि जेमतेम 40 ते 50 विद्यार्थी होते. पण मधल्या 4 ते 5 महिन्याच्या काळामध्ये एक करत महिलाचा दगड पार करत आज आपलं जे अभ्यासिका झालेल्या आहेत त्या 17 अभ्यासिका नाशिक शहराच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. एकूण लाभार्थी म्हणजे विद्यार्थी आहेत 416 विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये सर्व महिला शिक्षिका आहेत, म्हणजे म्हटलं तर 100% महिलांना आपण पुढे वाव दिलेला आहे. दुसरी एक गोष्ट, हे सर्व काम करण्यासाठी मुंबईच्या पारेषण कंपनीने आपल्याला भरपूर अर्थसहाय्य केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हा भाग मिळवला. मी ट्रस्टच्या वतीने पारेषण कंपनी ते व्यवस्थापकीय संचालक, संपूर्ण मंडळ, नंतर परिमंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आजपर्यंतच्या गेल्या 6-7 महिन्यामध्ये त्यांनी संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्यामुळे आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहू शकतो. तसं म्हटलं तर 8 तास खूप कठीण आहे. गेले 8-10 महिने भटकतोय, फिरतोय, संपर्क करतोय. त्या संपर्क करण्यामध्ये बऱ्याचशा काही अधिकारी, शासनाचे इतर मीडियामार्फत मला सहकार्य मिळालं, काम झालं आणि आज काही रूपाने ते आज हजेरी आहे. परंतु हे सर्व करत असताना एक पाहिजे की टीम बिल्डिंग स्पिरिट आहे, टीम वर्क आहे. एकट्याचं काम नाही आहे, तर माझं वैयक्तिक नाही आहे, हे टीम वर्क असल्यामुळे याच्यामध्ये संपूर्ण कार्यकारी मंडळाने मला साथ दिली. ते पुढे गेले. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक शिक्षण प्रसारण मंडळ, नंतर गजविटको कन्या शाळा यांनी पण खूप मोठं सहकार्य केलं. समारोपामध्ये तो उल्लेख करतील, पण एक औपचारिकता म्हणून त्यांचं मी नाव देतो. अन्यथा बाहेर सगळा कार्यक्रम करायचा म्हटलं तर सगळी जत्रा उभी करावी लागते. आणि मला कौतुक असं वाटतं ते अंबड, गंजनार, द्वारका, रामटेकडी म्हणजे तपोवन इथले विद्यार्थी इतक्या लांबून
या कार्यक्रमासाठी सामील झालेले आहेत. म्हणजे त्यांचा उत्साह किती आहे याच्यावर अंदाज आहे. मी अधिक वेळ न घेता माझी सूत्र धन्यवाद. कार्य झालेलं आहे. या कार्यक्रमानिमित्त मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की महापारेषण कंपनीतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या म्हणजे डिपार्टमेंटला किंवा वेगवेगळ्या शाळांना म्हणा किंवा हॉस्पिटल्स आहेत अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सोशल च्या माध्यमातून मदत केली जाते. यावर्षी व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्टचे श्री सोमन किंवा व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट हे महापारेषण कंपनीकडं काही योजना घेऊन आला होता आपल्याकडं. त्यांनी एक त्यांची जी ही स्कीम आहे म्हणजे शैक्षणिक जे आहे ते शाळा किंवा अभ्यासिका चालवतात. झोपडपट्ट्या ज्या आहेत तिथं मुलांना शिक्षणाची तेवढी संधी उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी त्यांनी अगदी असं म्हणूया की कमी जागेमध्ये जिथं शक्य होईल तिथं त्यांनी आताच त्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 17 आतापर्यंत त्यांच्या अभ्यासिका सुरू आहेत. जवळपास 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर हे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असं मी समजतो. आणि ज्यावेळेस ते प्रपोजल आमच्याकडे आलं तर अशा प्रपोजलला मंजुरी देणं आणि ते जे काम आहे ते कसं व्यवस्थित होईल याच्याकडे लक्ष देणं याच्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून महापारेषण माझी नियुक्ती केली. आतापर्यंत जे काही काम आहे चॅरिटेबल ट्रस्टचं म्हणजे अभ्यासिकेचं थोडासा वेळ झाला. त्यांनी आमच्याकडे 4-5 महिन्यापासून प्रयत्न चालू होता त्यांचा की पैसे लवकर मिळाले पाहिजे. परंतु पारेषण कंपनी सुद्धा म्हणजे एक त्यांना काय म्हणतोय गव्हर्नमेंटचा तो विषय असतो थोडासा त्याच्यामध्ये मलाही असं मी पण फर्स्ट टाइमच आलो आणि क्युरीज निघाल्या त्याच्यामध्ये काही. परंतु सोमन साहेबांकडे सर्व अगदी डेटा जो आहे त्यांच्याकडे एवढा व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. त्यांचं ऑडिट आहे दरवर्षीचं त्यांचं बॅलन्स शीट आहे करायचं ते फार अतिशय मेंटेन केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या पण क्युरीज निघाल्या ना त्यांनी विदिन 1 to 2 मी तर त्याच दिवशी त्यांनी जवळपास उत्तर मला सबमिट केली. तरीही मला वाटतं 1-2 महिने मला त्याच्यावरती फायनल याच्यासाठी लागेल. पण शेवटी त्यांचं मी पहिलं प्रपोजल होतं ते प्रपोजल पहिलं मंजूर झालं आणि त्यांना जवळपास पहिली पेमेंट आपली 8 लाखाची झाली आहे. तर माझी जबाबदारी ही आहे की राहिलेलं जे काम आहे जे त्यांनी मागणी केलेली आहे ते काम कम्प्लीट करून देऊन त्यांना मला पैसे द्यायचे ती जबाबदारी माझी आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला बाई देतो ट्रस्टला पण की आपण राहिलेले जे काही आपण प्रस्ताव सादर केलेला आहे ते राहिलेले काम पण आपण पूर्ण करूया. आणि माझ्याकडून मी 100% मदत तुम्हाला जी मी करतोय त्यांना आलंच असेल म्हणजे मला विद्यार्थ्यांचा मेळावा ऑलरेडी विद्यार्थी खूप तयारी करून आलेले आहेत. आम्ही मोठ्या माणसांनी इतर वेळ जास्त घेणं काही संयुक्तिक नाही आहे. त्याच्यामुळे मी माझे संयोजकांनी मला जे 2 शब्द बोलायची संधी दिली त्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद.